नाद करताय काय नाद करताय, एकदा तर यायलाच लागते पिंपळगाव मार्केटला चहा पिण्यासाठी. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण आहे ना पाठी पाठी ना कांदे घेऊन निघालो होतो पिंपळगाव मार्केटला. खूप अंधार होता बरं का. त्यानंतर आपल्याला पुढे जात जाताना वॉकिंगवाले माणसं भेटले बरं का, वॉकिंग करत होते. त्यानंतर पुढं थोडंफार आहे ना दिवस उजाडला. उजाडल्यानंतर आपण डायरेक्ट पिंपळगावमध्ये पोहोचलो. तिथे आहे ना खूप गाई वगैरे होत्या बरं का मोकार. त्यानंतर आपण डायरेक्ट मार्केटच्या दिशेने निघालो. हा कार्यकर्ता भेटला बरं का, चिटकलो पुटकाला. मग त्याला आपण मस्तपैकी बसून घेतलं, त्याला टाटा बाय बाय केला. मग आपण डायरेक्ट आपली गाडी मार्केटमध्ये घातली. मार्केटमध्ये आपली गाडी ना लावून दिली. लावल्यानंतर आहे ना आपल्याला चहा प्यायचा होता बरं का, खूप सकाळ झाली. मस्तपैकी इकडे चहा पिण्यासाठी आलो. आपली गावची मंडळी पण होती बरं का. तिथं आपण मस्तपैकी चहा वगैरे पिऊन आहे ना परत आपण आपल्या गाडीकडे आलो. गाडीकडे आल्यानंतर आपले कांदे बरं का किती क्वालिटी बघा. त्यानंतर आवी नानाची भेट झाली बरं का आपल्याला तिथं. त्यानंतर आपला हा कार्यकर्ता परत भेटला. त्याला म्हटलं आम्ही चहा पिला, आता आम्ही काही चहा पित नाही. मग आपण आपल्या गाडीतील कांदे उतरून घेतले. त्यानंतर आपल्या गाडीतला निलाव झाला बरं का. बघू आता किती कवाव गेले, तर 1260 गेले बरं का. खूप कमी गेले. खूपच नाराज झालो त्या दिवशी. मग आपले कांदे गाडीमध्ये भरले. मग आपण काटाकर जाताना देशीच दुकान लागलं बरं का. इथं 2 पॅक लागलं होतं. खूप टेन्शन आलं होतं. मग त्यांनी 2 पॅक मारले, आपण नाही मारले बरं का मित्र, आपण पेत नाही. त्यानंतर आपण काट्यावरती ना गाडी वगैरे लावून दिली. मग मस्तपैकी आपल्या गाडीचा काटा पण केला, पावती वगैरे घेऊन आपण डायरेक्ट खळ्यावरती गाडी मागं घेतली. मागं घेतल्यानंतर आपले कांदे खाली करून आहे ना आपण पण निघालो होतो घराच्या दिशेने. रोड पण इतका जबरदस्त झाला होता, कारण की पाऊस पण खूप खतरनाक झाला होता. त्यानंतर इथं मस्तपैकी मामाजींनी एक टायर वगैरे घेतलं बरं का. खेळायचं नाही बरं का, ते आपल्याला ट्रॉलीला टाकायचं होतं. मग ते मस्तपैकी गाडीमध्ये टाकून घेतले. गाडीमध्ये टाकल्यानंतर इथं गोण्या पण टाकून घेतलं. तर मित्रांनो, आपल्या आयडीला फॉलो करा तेवढं.